वंदे मातरम मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज आहे 22 जानेवारी आणि आपला प्रजासत्ताक दिन लवकरच येत आहे. 26 जानेवारी. आज नाशिकमध्ये एअर शो होत आहे. एअर शो, सूर्यकिरण जे विमान आहे त्याचा शो होतो आहे. तर त्याची आज ड्रेस रिहर्सल आहे. ही पार्किंग नंबर 3 आहे. ही पार्किंग नंबर 3च आत्ता फुल झालेली आहे. तर खूप मोठा प्रतिसाद नाशिककरांकडनं त्याच्यासाठी भेटलेला आहे. मी तुम्हाला सगळे ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे बघा, तुम्ही बघू शकता, ही पार्किंग नंबर 3 आहे आणि इथं किती मोठ्या प्रमाणात नाशिककर आलेले आहे. आणि गंगापूर रोड इथून तिथून पूर्ण गाड्यांनी भरलेला आहे. खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये नाशिककर आलेले आहे. काही VIP लोकांना इथून एंट्री आहे आणि म्हणजे गाड्यांसह बाकी सामान्यांनी पायी जायचे. तर हे आहेत आपलं काय म्हणतात त्याला, बोट क्लब. आता बोट क्लबच्या दिशेने आता आम्ही पैदल चाललो आहे. इथं आणि आर्मीचे जवान, नेव्हलचे जवान, पोलीस सगळे इथं आहेत आणि VIP लोक येत आहे. तर एअर शोसाठी मी तर खरं तर फोटोग्राफी करायला आलेलो आहे, पण तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत पण काही दाखवण्याचा प्रयत्न करेल. तर मित्रांनो, इथं जे पाटबंधारे विभागाचं रेस्ट हाऊस आहे, आता आम्ही तिथं पोहोचलेलो आहे. समोर गंगापूर डॅम आहे आणि हे साधारण VIP लोकांसाठीचं काहीतरी आहे सिटिंग अरेंजमेंट. पण आपण आशा करूया की आपल्याला बेस्ट व्ह्यू पॉईंट भेटेल आणि समोर ते अरेंजमेंट आपण बघू शकतो. मित्रांनो, हे खरं तर VIP झोन आहे. हे समोर गंगापूर डॅम आहे आणि लकीली आपल्याला इथून एंट्री मिळालेली आहे. खरं तर इथं येण्यासाठी पास लागतो, पण तो पास काय आमच्याकडे नव्हता. पण कसं तरी घुसलो. मी फक्त कॅमेऱ्याची बॅग दाखवली तर आपल्याला एंट्री मिळून गेलेली आहे. तर माहीत नाही आता पुढं अजून काय नाटक होईल. आणि समोर सगळं ते प्रदर्शनचं आहे. या वाले तर मित्रांनो, आम्ही गपचूप बरं का, एकदम गपचूपपणे बिना VIP असून सुद्धा VIP समोर बोटिंग क्लब दिसते. किती मोठ्या प्रमाणात नाशिककर गोळा झालेले एअर शो बघण्यासाठी आपण बघू शकता. तुम्हाला जेवढं शक्य तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करू. समोर LED वॉल लागलेला आहे. मित्रांनो, मी आज माझा कॅमेरा घेऊन आलेलो आहे. मी प्रयत्न करणार आहे आज आपल्याला एअर शोचे काही फोटोग्राफ्स भेटतील आणि त्याच निमित्त तुम्हाला याच्यात व्हिडिओ पण दाखवण्याचा प्रयत्न करतो की किती रोमहर्षक आहे सगळं. सूर्यकिरण खरं तर फ्लाईंग लढाऊ विमानं नसतात, ते शोचे विमानं असतात. तरी आपल्यासाठी नाविन्यपूर्ण आहे. ते सगळं तुम्हाला दाखवण्याचा तर मित्रांनो, हा आपला कॅमेरा सेटअप आहे आणि आपण तयार आहोत सगळे फोटोग्राफी करायला. प्रद्युम्न शहारे सरांमुळं मला हा गेअर मिळालेला आहे. हा गेअर प्रद्युम्न शहारे सरांचा आहे. तर सरांचे खूप खूप धन्यवाद त्यासाठी. जय 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 जय. मंत्री गिरीश महाजन आणि जिल्हाधिकारी दोघं त्यांचा डान्स परफॉर्मन्स दाखवता येते. मित्रांनो, हे आहे गंगापूर धरण. अनेक पक्षी इथं उडताना दिसत आहे अजूनही.
इथं फटाके वाजवलं जात आहे, बॉम्ब फोडलं जात आहे, जेणेकरून ते पक्षी उडून लांब जातील. आणि ह्या सगळा माहोल आहे, बघू शकता. हे VIP लॉन्च आहे बरं का, म्हणजे इथं VIP लोकांसाठी आहे. आणि समोर जे चालू आहे तिथं ते सगळे जिल्हाधिकारी वगैरे वगैरे ते पब्लिक आहे. तर तुम्हाला नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन काय दाखवता येतं ते. त्या कोपऱ्यावर तुम्हाला दिसत असेल तिथं पण बरेच लोक बसलेले. तर खरं तर कार्यक्रम लेट झालेला आहे, 10ला सुरू होणं अपेक्षित होतं, पण वातावरणामुळं थोडा लेट झालेला आहे. जय हो, जय हो. जय हो. चा टायमिंग होता मित्रांनो, 12 वाजत आलेले. विजिबिलिटीमुळं अजूनही प्रोग्राम चालू झालेला नाही आहे. संजेश और कृपया अपनी बाएं तरफ यानी गंगापुर डैम की तरफ भी नजरें बनाए रखें, क्योंकि वहां से आ रहे हैं विंग कमांडर अंकुर वशिष्ठ और उनके पीछे सर्जन लीडर राहुल सिंह एक बहुत ही शानदार क्रॉस के लिए।
काय नाशिककरांनो, ज्वाइन कर लेगा उनसे। तैयार हो कुठं 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 zigzag बनाते हैं। चला गया तो क्या आएगा। कैसे निकले देखो अटेंटिव्ह राहील। की खूब से खिंचे चले आए स्टूडेंट लीडर संजय सिंह। कृपया तालियों की गड़गड़ाहट जारी रखें। कैसे ये आएगा ये आ रहा है ये आ गया ये आ गया And here they are coming in from your right. सुंदर असा हा शो होता, तो आता संपलेला आहे, लेट सुरू झाला होता, पण सगळ्यांना त्यांनी खुश करून टाकलेलं आहे। इंडियन आर्मीला सेल्यूट आहे, इंडियन एअरफोर्सला सेल्यूट आहे, इंडियन नेव्हीला सेल्यूट आहे, आणि इथं ज्या ज्या आर्म फोर्सेसनी, ज्या ज्या सिक्युरिटी सर्व्हिसेसनी, ज्या ज्या NCC कॅडेटनी यांच्यासाठी आम्हाला यशोद आपण रेडी केलं, त्यांना सगळ्यांना सेल्यूट आहे। आता विमान Instagram, Facebook, स्थानिक Twitter और पक्षी आहे, YouTube handle है सूर्यकिरण_IAF। उद्या आपसे जल्दी हमारी मुलाकात होगी, कल सेम टाइम सेम प्लेस। तर उद्या चुकू नका, उद्या सकाळी 10 वाजता गंगापूर डॅमला नक्की या। वंदे मातरम। बांधना चाहते हैं। मित्रांनो, तुम्ही बघू शकता किती मोठ्या प्रमाणात नाशिककर हा एअर शो बघण्यासाठी आले होते, आणि असे 7-8 गेट होते जिथून मला यायचं होतं। तर हा VIP गेट होता जिथून चुकून आपल्याला एंट्री मिळाली होती। ठीक आहे, तर उद्याचा दिवस चुकू नका, उद्या नक्की, ज्यांना आज शक्य झाले नाही त्यांनी उद्या या। मित्रांनो, आर्मीचे, नेव्हीचे, एअरफोर्सचे अधिकारी इथून पास होत आहे, आणि ही गोष्ट आपण त्यांच्याकडनं शिकली पाहिजे।
कोणीच एवढी गर्दी आहे इथं, लोक चालत आहे पण कोणीच हॉर्न वाजवत नाही. कोणीच हॉर्न न वाजवता गपचूप शांततेत सगळे चालले. आता मागून एक हॉर्न ऐकू आलेला आहे तो कोणच तरी, पण बाकी सगळे 90% अधिकारी आर्मीचे, एअरफोर्सचे सगळे अगदी चुपचाप इथून चालले. तर मित्रांनो, ही 1 नंबर पार्किंग आहे, नाही पार्किंग नंबर 3 आहे जिथं आपली गाडी लागलेली आहे. आणि आपले पोलीस, ट्रॅफिक पोलीस बांधव सगळी यंत्रणा सांभाळत आहे आणि सगळं मॅनेज करत आहे जेणेकरून नागरिकांना, नाशिककरांना त्रास होणार नाही. तर सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. पोलीस प्रशासनाचे खूप खूप धन्यवाद. NCCच्या मुलांचे खूप खूप धन्यवाद. आणि उद्या नक्की या आणि तुम्ही उद्या हा अनुभव घेऊ शकता. सकाळी 10 ते 12. मजा आहे का तर को विमान पहिल्यांदा पाहिलं का तू? म्हणजे उडताना एवढं जवळ? एवढं जाऊन पहिल्यांदा असा शो पहिल्यांदा हां, आमच्या लहानपणी टाउनशिपला असे शो आम्ही नेहमी बघायचो. पण तुमच्या त्या व्हिडिओच्या नादामध्ये हां, ते ठीक आहे. आता तेवढं उलटे पालटे काय वेगळे. आपल्याला थोडं कमी दिसलंच चालेल. आपल्याला आपल्या श्रोत्यांना दाखवणं एवढ्या जास्त करून पण तो व्हिडिओ व्हायरल नाही काही व्हायरल हो ना हो, आपण आपलं काम करायचं. नाही. मोबाईलमध्ये व्हिडिओ आले की नाही एवढं. हा, कारण हे ऊन एवढं होतं मित्रांनो की समोर काही दिसतच नव्हतं. तर त्या व्हिडिओमध्ये खरोखर ते विमान तुम्हाला दिसणार आहे की नाही आम्हाला अजून माहिती नाही.